अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। मुलीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून तिच्या वडिलांनी मुलीसह जावयावर गोळीबार केला आणि या घटनेमध्ये जे आहे मुलीचा जागीच मृत्यू झाला तर जावई हा गंभीर जखमी आहे। तर या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी मुलीच्या वडिलांना सुद्धा बेदम मारहाण केली होती आणि ते सुद्धा गंभीर जखमी झाले होते। गंभीर जखमी असलेले जावई आणि गंभीर जखमी असलेले मुलीचे वडील या दोघांना रात्री या ठिकाणी जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। रात्री त्यांच्यावर या ठिकाणी उपचार करण्यात आल्यानंतर त्यांची परिस्थिती गंभीर झाल्यानंतर या ठिकाणी जो तरुण होता जावई होता त्याला या ठिकाणाहून पुण्याला हलवण्यात आलेला आहे। तर मुलीचे वडील जे होते ते सुद्धा गंभीर जखमी असल्याने त्यांना सुद्धा या ठिकाणाहून खाजगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर अतिदक्षता विभागामध्ये या ठिकाणी उपचार सुरू आहेत। दरम्यान या घटनेनंतर जळगाव जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। 2 वर्षापूर्वीच मुलीने प्रेमविवाह केला होता। मुलगी उच्च शिक्षित होती आणि मुलगा हा कमी शिकलेला होता, त्यामुळे प्रेमविवाह केला। त्याचा राग जे मुलीचे वडील आहेत ते सेवानिवृत्त जे आहेत CRPF मधील अधिकारी आहेत त्यांनी त्यांच्याच परवानाधारक बंदूकमधून काल मुलीवर आणि जावयावर गोळीबार केला। त्यामध्ये मुलीचा जागीच मृत्यू झाला तर जावई जे आहेत गंभीर जखमी आहेत। या घटनेत दरम्यान एका महिलेला आणखी गोळी लागल्याची माहिती मिळत असून ती सुद्धा जखमी आहे आणि या घटनेनंतर घटनास्थळी प्रचंड गोंधळ उडाला, पळापळ झाली आणि त्या ठिकाणी काही ग्रामस्थ जे आहेत ते किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळते आहे। दरम्यान या घटनेचा पोलीस तपास करत असून चौकशी करत आहे। रात्रभर जाब घेण्याच्या कामासह वेगवेगळ्या गोष्टी पंचनामा या सगळ्या गोष्टींची पूर्तता या ठिकाणी केली जात होती। घटनास्थळी 3 राऊंड फायर करण्यात आलेले आहेत आणि घटनास्थळावरून जी परवानाधारक पिस्तूल आहे ती सुद्धा या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे। आता मुलीचे वडील जे आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। ते उपचारानंतर बरे झाल्यानंतर या घटनेतील आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे। मात्र तुर्तास तरी या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी सुरू आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।